नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। हे प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेसाठी तर महत्त्वाचे आहेतच, शिवाय इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। चला तर वळूया आपल्या प्रश्नांकडे। फर्स्ट क्वेश्चन आहे, 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येईल। हे 7/11 आहे असेच आपण मांडू। 7/11 याच्यातून किती वजा केले असता, मग आपण इथं x वजा केले असता, x मानू। x वजा केले असता वजाबाकी किती येईल, 3/7 येईल। 3/7। आता आपल्याला इथं या x ची व्हॅल्यू काढायची आहे, मग आपण 7/11 वजा 3/7 करू आणि ह्या x ला इकडे घेऊ। 7/11 हे 3/7 इथं प्लस आहेत, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आले असता ते मायनस होतील। 7/11 वजा 3/7 बरोबर हे x इथं मायनस आहेत, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आले असता प्लस होतील। आता यांची वजाबाकी करूया। वजाबाकी करताना इथं छेद समान नाही, म्हणून छेदांचा गुणाकार करूया। 11×7 = 77, छेदांचा गुणाकार छेदस्थानी आणि अंशस्थानी यांच्यात तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची। 7×7 = 49 वजा 11 × 3 11×3 = 33 बरोबर x। आता 49 वजा 33 ही वजाबाकी करायची। 9तून 3 गेले 6, 4 मधून 3 गेले 1 आणि छेद आहे असाच 77, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 16/77। म्हणजेच 7/11 मधून 16/77 वजा केले असता वजाबाकी 3/7 येईल। 16/77 हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 10,800 रुपयांचे दशादशे 6 दराने 1,944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील। इथं आपल्याला मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला आहे, सरळ व्याज दिलेला आहे आणि कालावधी, वर्ष म्हणजे कालावधी काढायला सांगितलेला आहे। मग आपण सरळ व्याजाचं सूत्र लिहूया अगोदर। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। आता या सूत्रात किमती टाकूया। इथं सरळ व्याज दिलेला आहे आपल्याला 1,944 रुपये। सरळ व्याज लिहूया 1,944 बरोबर मुद्दल किती आहे, 10,800 आहे। 10,800 गुणिले दर आहे 6%, 6 गुणिले कालावधी आपल्याला काढायचा आहे भागिले 100। आता इथं आपण तिरकस गुणाकार करूया। 1,944 गुणिले 100 भागिले 10,800 गुणिले 6 बरोबर कालावधी। आता याला आपण सरळ रूप देऊया। ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले। आता इथं या दोन्ही संख्यांना अगोदर आपण 2 ने भाग देऊया। 2×5 = 10, 2×4 = 8, 2×9 = 18, 1 उरला, 2×7 = 14, 2×2 = 4। आता पुन्हा आता या 6 ने याला भाग देऊ 972 ला। 6×1 = 6, 6×1 = 6, 3 उरले, 37 झाले, 6×6 = 36, 1 उरला, इथं किती झाले 12 झाले, 6×2 = 12। आता या 54 ने 162 ला भाग द्यायचा। 54×1 = 54, 54×3 = 162, म्हणजे कालावधी किती आला, 3 वर्षे। कालावधी बरोबर 3 वर्षे। ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 24,500 प्लस 825 प्लस 8,500
इज इक्वल टू किती. म्हणजे आपल्याला इथं यांची बेरीज करायची आहे. मग आता या संख्या आपण अंकामध्ये लिहूया. 24,000. 24,000 म्हणजे 24,000 पूर्ण नाहीत. 24,000 पूर्ण व्हायला हजाराचा पाव भाग बाकी आहे. 23,750 म्हणजे 24,500 प्लस 825 म्हणजे 825. 800 आणि 100चा पाव भाग 825 प्लस 8,500. 8,500 म्हणजे 8,500. आता यांची ॲडिशन करायची आपल्याला. 5 अधिक 0 5, 5 अधिक 2 7, 7 अधिक 8 15 आणि 15 अधिक 5 20. 20चा 0 हातचा आला 2. 2 अधिक 3 5, 5 अधिक 8 13. 13चे 3 हातचा आला 1. 1 अधिक 2 3. म्हणजे यांची ॲडिशन किती आली 33,075. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजे. मग आपल्याला पटकन त्या काढता येतील. अगोदर आपण एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या लिहूया. 3 ही एक अंकी मूळ संख्या आहे, त्यामुळं 3 नाही घ्यायची. आपल्याला 2 अंकी मूळ संख्या विचारल्यात एकक स्थानी 3 असलेल्या. मग 13, 23, 33 ही संयुक्त संख्या आहे. 33च्या पुढची 43. बघा इथं एकक स्थानी 3 आहेत. 43 नंतर 53, 63 ही संयुक्त संख्या आहे. मग 63च्या पुढची 73, 73च्या पुढची 83 आणि 93 ही देखील संयुक्त संख्या आहे. मग एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या आहेत ह्या आणि यांची आपल्याला ॲडिशन करायची. 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाच 15, 3 सक 18. 18च्या 8 हातचा आला 1. 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, 4 अधिक 4 8, 8 अधिक 5 13, 13 अधिक 7 20 आणि 20 अधिक 8 28. मग यांची ॲडिशन किती आली. एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्यांची ॲडिशन आली 288. आता दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या लिहूया. दशक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या आहेत 31 आणि 37. ह्या दोनच आहेत. इथं बघा दशक स्थानी 3 आहेत. आता आपण यांचे ॲडिशन करू. इथं ॲडिशनचं साइन द्यायचं राहिलं होतं. 7 अधिक 1 8, 3 अधिक 3 6. यांचे ॲडिशन आले 68. आणि आपल्याला काय विचारलंय यांच्यातील फरक. यांच्यातील फरक म्हणजे आपल्याला इथं सबट्रॅक्शन करावी लागल, वजाबाकी करावी लागल. 288 वजा 68. 8 मधून 8 गेले 0, 8 मधून 6 गेले 2 आणि 2 आहे असेच घेतले. किती आले यांच्यातील फरक किती आला 220 आला. म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 220. नेक्स्ट क्वेश्चन आहे 120च्या सर्व विभाजकांची संख्या किती. आता विभाजक म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या त्या दिलेल्या संख्यांचे विभाजक असतात. मग आता आपण 120चे विभाजक लिहूया. 120ला 1 ने भाग जातो. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 5 ने जातो, 6 ने जातो, 7 ने नाही जात, 8 ने जातो, 9 ने नाही जात, 10 ने जातो. अजून 12 ने जातो. 12 आणि 10 120. 15 ने जातो. 15 8 120. 20 ने जातो. 20 सक 120. 24 ने जातो. 24 5 120. 30 ने जातो. 30 चौक 120. 40 ने जातो. 40 त्रिक 120. 60 ने जातो. 60 दुने 120 आणि 120 ने जातो. तर किती विभाजक झाले आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे 16 संख्यांनी भाग जातो. 120 चे विभाजक किती आहेत तर 16 आहेत. 16. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन पाहूया. ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण अगोदर या आकृतीतील रेखांकित भाग घेऊन कोणता अपूर्णांक तयार होतो ते काढूया आणि त्यानंतर मग त्याचा सममूल्य अपूर्णांक या ऑप्शन मधून आपल्याला शोधून काढायचा आहे. आता कोणता अपूर्णांक तयार होतो तर त्यासाठी आपल्याला हे सगळे भाग काउंट करावे लागतील. हे भाग किती आहेत 1 2 3 आणि आडवे भाग किती आहेत 1 2 3 4 5 म्हणजे 3 गुणिले 5 15 भाग आहेत. एकूण भाग किती आहेत 15 आहेत. मग एकूण भाग खाली लिहायचे छेदामध्ये आणि त्यापैकी किती भाग रेखांकित केले आहेत ते अंशामध्ये लिहायचं. किती भाग रेखांकित केले आहेत 1 2 3 4 5 6 7 7 भाग रेखांकित केलेले आहेत. एकूण भाग आहेत 15 आणि या 15 पैकी 7 भाग रेखांकित केलेले आहेत. म्हणजे इथं कोणता अपूर्णांक तयार होतो तर 7/15 हा अपूर्णांक तयार होतो. आणि याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला या ऑप्शन मधून शोधायचा आहे. आपण ऑप्शन नंबर 2 घेऊया. 27/45 वजा 2/15. इथं यांची वजाबाकी करायची आपल्याला. मग वजाबाकी करण्यासाठी छेद सारखा पाहिजे. मग 15च्या पाड्यात 45 आहेत. किती नंबरला आहेत 3 नंबरला आहेत. मग 15 गुणिले 3 45 होतात. मग छेदाला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर अंशाला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करायचं. 2 गुणिले 3 27/45 आहे असेच मांडून घेतले. वजा 2×6 आणि 15×45 बरोबर. आता या अपूर्णांकाचे छेद समान झाले. छेद समान असल्यावर मग छेद आहे असंच ठेवतात आणि अंशाची वजाबाकी करतात. 27 मधून 6 गेल्यावर किती राहतात तर 21. 21/45. आता याला आपण सरळ रूप देऊया. इथं 3 ने भाग जातो. 3×7 21. 3×1 3. 1 उरला. 3×5 15. सरळ रूप देऊन किती आन्सर आला आपलं 7/15. म्हणजे बघा हा रेखांकित केलेला भाग आहे 7/15 आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला भेटला आहे ह्या ऑप्शन मधून. ऑप्शन नंबर 2 मधून यांची वजाबाकी केली असता आपल्याला 7/15 मिळाले. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती. इथं आपल्याला आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. हा आहे आयताकृती भूखंड आणि याचं क्षेत्रफळ किती आहे 1050 चौरस मीटर आहे आणि रुंदी आहे 30 मीटर आणि आपल्याला लांबी विचारली. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. इथं आपल्याला रुंदी दिलेली आहे आणि लांबी काढायला सांगितलेली आहे. क्षेत्रफळ किती आहे 1050 चौरस मीटर. क्षेत्रफळ बरोबर लांबी आपण x मानू गुणिले रुंदी आहे 30 मीटर. आता आपल्याला लांबी काढायची आहे. हे 30 इथं गुणिले आहेत. बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर भागिले होतील. मग 1050 भागिले 30 बरोबर x. ही आहे लांबी. x म्हणजे लांबी. शून्याला शून्य गेला. 3×1 3 3×3 9 1 उरला. 3×5 15. x ची व्हॅल्यू किती आली 35 आली. म्हणजे हे x म्हणजे काय तर लांबी आहे. मग त्या आयताची लांबी किती आहे त्या आयताकृती भूखंडाची लांबी आहे 35 मीटर. आयताकृती भूखंडाची लांबी आहे 35 मीटर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल.
रोमन संख्या चिन्हावर आधारित असलेला व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. आपण तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर आपण आता 49 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहायची ते पाहूया. 49च्या आपण अगोदर फोड करून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 40 अधिक 9 बरोबर 49 होतात. मग या 40 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर XL. XL म्हणजे 40 आणि 9 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर IX. IX म्हणजे 9. मग 49 ही संख्या कशी लिहिता येईल तर XLIX. XLIX ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन पाहूया. ही आहे पदावली आणि या पदावलीचा आन्सर आपल्याला ऑप्शन मधून फाइंड आउट करायचा आहे. आता इथं बघा कोणत्या कोणत्या क्रिया दिल्या आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया दिलेल्या आहेत. आपल्याला अगोदर भागाकार करून घ्यावा लागेल. बाकीचं आहे असंच मांडूया. 78 वजा 8 अधिक 10 भागिले 5 भागाकार आहे 5 दुने 10 2 गुणिले 2. आता गुणाकार करायचा. बाकीचं आहे असंच मांडायचं. 78 वजा 8 अधिक 2 दुने 4. आता इथं अगोदर वजाबाकी करून घ्यायची. 78 वजा 8 वजाबाकी आली 70 अधिक 4 यांची ऍडिशन आली 74. म्हणजे आपल्या पदावलीचा आन्सर किती आहे 74. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन पाहूया. इथं स्टारच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. हे आहे अपूर्णांकांची बेरीज आणि या बेरजेचा आन्सर 1 आलं पाहिजे. मग इथं स्टारच्या जागी कोणता अंक घेता येईल तर अगोदर आपण अंशाची बेरीज करूया. 3 अधिक 4 7 आणि इथं छेदस्थानी स्टार आहे बरोबर 1. आता 1 हे उत्तर केव्हा येतं जेव्हा अंश आणि छेद समान असतो तेव्हा त्याला सरळ रूप दिला असता 1 हे उत्तर येतं. म्हणजे इथं छेद देखील किती असेल 7च असेल. 7/7 बरोबर 7 1 7. याला सरळ रूप देऊन 1 उत्तर आलं. म्हणजे या स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर 7 हा अंक असेल. स्टारच्या जागी 7 हा अंक असेल. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आता लास्ट क्वेश्चन पाहूया. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल. आयुष एका मिनिटाला किती मीटर अंतर धावतो तर 125 मीटर. आणि आपल्याला काय विचारले 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. मग या 500ला 125 ने भाग द्यायचा. 500 भागिले 125. 125 एका 125 125 चौक 500 म्हणजे किती वेळ लागेल त्याला 4 मिनिटे. पण आपल्याला उत्तर सेकंदामध्ये काढायचं आहे. मग 4 मिनिटाचं आपण सेकंद मध्ये रूपांतर करू. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद तर 4 मिनिट म्हणजे किती सेकंद 4 गुणिले 60. 4 × 24 आणि पुढे 0 आहे असाच. किती आलं आपलं उत्तर 240 सेकंद. म्हणजे आयुषला 500 मीटर अंतर धावण्यासाठी किती सेकंद वेळ लागेल तर 240 सेकंद. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवून घेतलेले आहेत. हे प्रश्न इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.